च्या विधेयकावरून राजकारण प्रचंड तापलेले जनसुरक्षा विधेयकाची गरज काय असा सवाल काँग्रेस आमदार वडेट्टीवारांनी विचारलाय। तर या कायद्याचा गैरवापर होईल अशी भीती माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली आहे। दुसरीकडे शहरी नक्षलवाद आणि माओवादाविरोधात विधेयक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटले। पण याची गरज काय होती? जनसुरक्षा विधेयकाची गरज काय? अर्बन नक्षल नावाने जे बिल आणलं होतं सुरुवातीला ते बदललं गेलं। खरं तर अर्बन नक्षल कोणीच प्रूव्ह करू शकत नाही आणि एकीकडे सांगतात की 2 तालुक्यापुरती आता नक्षलवाद राहिला आहे। मग हे बिल कशासाठी? काही संघटना संविधानाचा वापर करून देशहिताच्या गोष्टी करतात आणि ते देशद्रोहाचं काम करतात किंवा देशविघातक काम करतात, देशविरोधी काम करतात। यासाठी वेगळे कायदे आहेत। हा बिल आणून एकीकडे लोकशाहीचा आणि संविधानाचा गळा घोटण्याचं काम या माध्यमातून ही सरकार करते। नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे। मी हेही लक्षात आणून दिलं की 4 राज्यांनी यापूर्वी अशा प्रकारचं विधेयक ऑलरेडी मंजूर केलंय आणि केंद्र सरकारने नक्षलग्रस्त सर्व राज्यांना अशा प्रकारचं विधेयक मंजूर करायला सांगितलंय। तशा आता 6 संघटना नजरेस आलेल्या आहेत की ज्या इतर राज्यांमध्ये बंदी आहे पण महाराष्ट्रातनं ऑपरेट करतायत आणि एकूण 64 संघटना अशा प्रकारच्या आहेत ज्या महाराष्ट्रात ऑपरेट करतायत।